25 जुलै 2026 ला आलेली आहे देवश्रेणी आषाढी एकादशी। अतिशय महत्त्वाचा दिवस। याच दिवसाचं अवचित्त साधून आपल्याला आपल्या घरात एका प्रभावी ग्रंथाचं पारायण करायचं आहे। कुठला आहे तो ग्रंथ, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। देवश्रेणी आषाढी एकादशी, खरं तर असं म्हणतात की कुठलीही एकादशी नाही धरली, फक्त या दोन एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी, या दोन एकादशी जरी धरलं तरी सुद्धा आपल्याला संपूर्ण एकादशी केल्याचं फळ मिळतं। आणि खरं तर आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होते आणि खऱ्या अर्थाने तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात आणि संपूर्ण 4 महिना हा संपूर्ण सृष्टीचा कारभार हे भगवान शंकर सांभाळत असतात। आता आपण बघणार आहोत की असं काय आहे या देवशनी आषाढी एकादशीच्या दिवशी, असं काय करावं की जेणेकरून आपल्याला आपल्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी सेवा करू शकतो। खरं तर भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केल्याने आपल्या पितरांना मुक्ती आणि तृप्ती मिळते। आपण नेहमी म्हणत असतो का मीच का, आयुष्यात माझं दुःख का, याचं एवढं चांगलं त्याचं तेवढं चांगलं, हात देवाला हात जोडत नाही, काय असेल ते सगळं आपल्याला मनात येतं की मला संघर्ष का, मी एवढं चांगलं आहे, माझं सगळं चांगलं आहे, तरीही माझ्या आयुष्यातला संघर्ष काही थांबत नाही आणि याने तर कधी देवाचं काही केलं नाही, याने तर हे नाही केलं, याने ते नाही केलं, तरी सुद्धा याचं चांगलं का। तर याच ग्रंथामध्ये सांगितलं आहे की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाचा जन्म झाला आहे। एखादा जण एखाद्याचे पैसे घेतलेले आहे जो परत देत नाही आहे, किंबहुना पैसे बुडले आहे आपले का तर मागच्या जन्मात आपणही त्याचं काही ना काही देणं लागतो। एखादा आपल्याला हर्ट करतो, एखादा आपल्याला दुखवतो, तर ही का तो दुखवतो, तोच व्यक्ती का दुखवतो, तर हे एकमेकाचं देणं घेणं आहे जे आपण ह्या जन्मात करत आहोत। आता भूत ऋण आहे, देव ऋण आहे, विष्णू ऋण आहे, म्हणजेच काही भूत ऋण आहे, देव ऋण आहे आणि ऋषी ऋण आहे। तर ऋषी ऋण काही लोकांना ऋषी मुनींची सेवा करायची सेवा असते, गुरूंची सेवा करायची सेवा असते, काही लोकांना खूप जास्त देवाची सेवा करायची सवय असते, प्रचंड देव धार्मिक असतात का तर त्यांचे ऋण फेडण्यासाठी आपला हा मनुष्य जन्म झाला आहे। आता ह्या ऋणातून मुक्ती मिळावी म्हणतो ना आपण की बाबा ह्या जन्मातलं तुला याच जन्मात परत भेटू नको, तर हे त्यांच्यासाठीच आहे की ह्या जन्मात केलेलं मला ह्या जन्मात भोगायचं आहे, चांगलं वाईट याच्या नंतरचा जन्म आहे की नाही माहिती नाही, आणि जरी असेल तरी ह्या दुःख वेदना संकट नको हे प्रत्येकाला वाटत असतं। आणि पितृऋण सगळ्यात महत्वाचं, आपल्या आयुष्यात सगळं चांगलं आहे, बक्कळ पैसा आहे, खूप श्रीमंती आहे, खूप चांगलं शिक्षण आहे, पण अडलेल्या अडचणी अडलेल्या गोष्टीतून मार्ग मिळत नाही आहे, तेव्हा तुमचं पितृऋण खूप महत्वाचं आहे। 7 पिढ्यांचा पितरांचा उद्धार व्हावा, 7 पिढ्या, खरं तर आपण असं असतं की 3 पिढ्यांपर्यंत आपण पितृदोष पाळत असतो किंबहुना त्यांचा आपण करत असतो, पण खरं तर तुमच्या 7 पिढ्यांचा पितृदोष आणि त्याच्यापेक्षा पण कधीतरी डास मारणं आहे, कधीतरी आपला गर्भपात होणं आहे, ह्या गोष्टी सुद्धा घडल्या तर तो सुद्धा दोष लागतो बरं का। तर या सगळ्यातून मुक्ती मिळावी, या सगळ्यातून सुटका मिळावी म्हणून अतिशय प्रभावी ग्रंथ गुरुमाऊली यांनी आपल्यासाठी काढला आहे, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ। जो मूळ भागवत ग्रंथ आहे तो वाचणं, आणि खरं सांगते आयुष्यात एकदा येऊन तो मूळ भागवत ग्रंथ वाचावा। तो खूप मोठा आहे, खूप मोठा तो ग्रंथ आहे, पण आपल्या संसारिक अडचणीतून आपल्याला मार्ग मिळावा किंबहुना आपणही सेवा करावी म्हणून हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे। अतिशय प्रभावी दिव्य आणि खूप सुंदर हा ग्रंथ आहे। ज्यांनी पारायण केले ना त्यांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे। आता 14 स्कंद आहे, आपण ज्या पद्धतीने अध्याय म्हणतो ना तर इथे 14 स्कंद आहे। हा तुम्हाला कुठल्याही केंद्रात मिळून जाईल, तुम्ही घ्या आणि घ्याच हा ग्रंथ कुठल्याही एकादशीला। आणि जर देवशनी आषाढी एकादशीला काय सेवा करायची आहे हा जर मनात प्रश्न असेल ना तर हा उपाय पहिला आहे, ही सेवा पहिली आहे की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे। स्कंद म्हणजे अध्याय आहे, सुरुवातीला एकदा पारायण करणार असेल तर स्वामी स्तवनाचं तुम्हाला पठण करायचं आहे, नंतर इथं ते गणपती अथर्व शीर्षम आणि नंतर मग श्रीमद भगवत प्रारंभ अध्याय पहिला। अध्याय पहिला सुरुवाती खूप काही मोठं नाही आहे, तुम्हाला सांगते। इथून अध्याय सुरू झाला तर समजा आता हे एक पेज आहे, 2 3 4 इथे संपतं। 14 स्कंद आहे, तुम्हाला वाचायला गेलं ना नवीन जरी असाल तरी सुद्धा 2 तास लागतील तुम्हाला, पण खूप सुंदर आहे। म्हणजे खरंच तुम्ही हा ग्रंथ वाचा, खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे। आणि मेन म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की पितृऋणातून मुक्तता मिळावी, पितृदोष
भयंकर म्हणू शकतो आपण, पण चटकन पावणारे देव कोणी असेल तर ते आपले पितृदेव पण आहेत. जोपर्यंत तुमच्या पितरांना मुक्ती आणि तृप्ती मिळत नाही ना, तोपर्यंत आपली आडलेली कामच मार्ग मिळत लागत नाही. आता मेलेल्या व्यक्तीला आपण काय देऊ शकतो? ते तुमच्याकडनं तुमचे कपडे मागता, तुमची प्रॉपर्टी मागता, काही मागत नाही. ते फक्त म्हणतात की ज्याच्यासाठी मी हे सगळं केलं आहे त्याला माझी आठवण आहे का? किंबहुना ज्यांनी गरुड पुराण ऐकलं आहे त्यांना माहिती आहे की मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवासही तेवढाच अवघड असतो. तर आपण त्यांच्यासाठी सेवा करावी. त्यांनी आपल्याला खूप काही द्यावं म्हणून सेवा करायची नाही. पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी आपण नेहमी माझ्या आईसाठी करू का, माझ्या भावासाठी करू का, हे नेहमी असतं. ताई माझा भाऊ नाही करणार, आई नाही करणार, नवरा नाही करणार, मग मी करू का? तर हे तसंच आहे की त्यांच्यासाठी जो ह्या जगात नाही आहे, पण त्यांचाही तो आत्म्याचा प्रवास तेवढा सुखकर व्हावा म्हणून आपण दीपदान करत असतो, अन्नदान करत असतो, बऱ्याच काही गोष्टी दान करत असतो. त्याच्यामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय महत्वाचा आणि सुंदर ग्रंथ आहे. याचं पारायण 1 दिवसीय पारायण करायचं आहे. आता एकादशी म्हटल्यावर उपवास असतोच आपला, त्याला काही कुठले बंधन नाही. अर्थात मासिक धर्म सुद्धा पिटाळ असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही. युट्यूबला लावून तुम्ही ती सेवा श्रवण करू शकता. बाकीचं काय आहे नियम अटी? तर बाकीची कुठलीच नियम अटी नाही आहे. उपवासच असल्यामुळे आपण ब्रह्मचर्याचं पालन करणार आहोत. एकाच बैठकीत वाचावं का? ताई आमचं लहान बाळ आहे ग, किंवा आमच्या घरात एवढा वेळ बसून सेवा करणं शक्य होत नाही. पण मला असं वाटतं की आषाढी एकादशी असल्यामुळे जर तुम्ही एकाच बैठकीत बसून पारायण केलं तर अतिउत्तम. पण ज्यांना नाहीच शक्य होत की ताई नाही करू शकत, माझं लहान बाळ आहे, त्याला मला फीड करावं लागतं किंवा घरातली काही कामं आहे, मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता ना, 7 अध्याय तुम्ही आधी वाचू शकता, 7 अध्याय तुम्ही नंतर वाचू शकता. मी तुम्हाला आधीच सांगते एकाच बैठकीत पारायण करावं. पण ज्यांचं खरंच जेन्युइन कारण आहे, आता माझं काही कारण नाही आहे, माझा मुलगा मोठा आहे, तो झोपला तरी मी पारायण करू शकते, तर मी एका बैठकीत करणार आहे. पण ज्यांचं अगदी लहान बाळ आहे, ताई मी प्रेग्नेंट आहे, मी तर सांगते तुम्हाला, तुम्ही प्रेग्नेंट असाल तर नक्कीच तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्ही पारायण करा. नक्कीच तुम्हाला याचा छान अनुभव येईल आणि आपल्या बाळावर पण चांगले संस्कार होतील. तुम्ही जर गर्भवती असाल ना तरी सेवा करा. आता ही पितरांसाठीच केली जाते असं नाही आहे. भगवान विष्णूंची कृपा प्राप्ती व्हावी. आणि तुम्हाला नेहमी म्हणत असते की भगवान विष्णू जर जगाचं चालन पालन करतात तर तुमचं माझं का करणार नाही. ही सेवा त्यांच्यासाठी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते. तिला कधीही आमंत्रण द्यायची गरज पडत नाही, कारण ती मुळातच आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात ती असते. आणि ज्या घरात लेकी सुना खडखडून असताना त्या घरात कधीही कुठला पितृदोष लागत नाही किंवा कुठला वास्तुदोष लागत नाही, असला तरी सुद्धा तो कमी होतो. शेवटी हे सगळं आपल्या वागणुकीवर असतं म्हणा. पण जर पितृदोष आहे, जर अडचणी असतील तर नक्कीच प्रत्येक एकादशीला पारायण करावं. आता चातुर्मासात तर ते तुम्हाला मी नक्की सांगेल कसं काय करावं, रोज एक अध्याय जर पठण करायचे असेल तर. पण माझं असं म्हणणं आहे की देवशणी आषाढ एकादशी इतका मोठा दिवस आहे, तर त्याचं अवचित्त साधून याचं पारायण करावं. तुम्हाला माहिती का आपल्या केंद्रात सामूहिक, कुठल्याही केंद्रात सामूहिक पारायण होतं, तिथे जाऊन हजेरी जरी लावली ना तरी त्या सेवेचं तुम्हाला पुण्य मिळणार आहे. नाही शक्य होत तर तुम्ही घरातल्या घरातही सेवा करू शकता. आवर्जून ही सेवा करा. ऐका तरी, ज्यांना वाचता येत नाही त्यांनी देवासमोर बसावं, लावून द्यावं. जे पहिल्यांदा करणार आहे त्यांनी युट्यूबला लावून द्यावं, त्यांच्या स्पीडने वाचावं. एखादा शब्द चुकला काहीही होत नाही, काहीही पाप लागत नाही. देव कधी कोणाचं वाईट करत नाही. तुम्ही बसले, तुम्ही वेळ काढलात, देवाचं नामन मनन चिंतन केलं, हे देवाला जास्त प्रिय आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.